अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली टीजर लॉन्च। बापरे, इथे देऊ बंदच का? नुकताच देऊळ बंद 2 चा टीजर रिलीज झालाय। प्रवीण तरडे यांनी कोणताही बडेबाज न करता 5 स्टार हॉटेल ऐवजी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात वटवृक्षाखाली पत्रकारांच्या उपस्थितीत हा टीजर लॉन्च केला। ही कृती चित्रपटाच्या श्रद्धेची जोड अधोरेखित करते। 10 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास। पहिला भाग 2015 मध्ये आला होता, ज्यातून प्रवीण तरडे आणि गिश्मीर महाजन यांचे पदार्पण झाले होते। ठीक 10 वर्षांनी हा दुसरा भाग येतोय। तरडे दर 2 वर्षांनी एक सिनेमा करतात, पण या विषयासाठी त्यांनी विशेष वेळ घेतला। राघव शास्त्रीच्या जागी संगीता पायगुडे दिसणार आहेत, म्हणजेच पहिल्या भागात नास्तिक शास्त्रज्ञ राघव शास्त्री होता, तर आता दुसऱ्या भागात स्नेहल तरडे या संगीता पायगुडे नावाच्या ग्रामीण शेतकरी महिलेची भूमिका साकारत आहेत। प्रवीण तरडे यांच्या मते हा सिनेमा महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांच्या त्यागाला समर्पित आहे। प्रवीण तरडे यांनी स्वतः कबूल केले की ते स्वतः नास्तिक होते। मुळशी पॅटर्नसाठी निर्माते मिळत नव्हते, तेव्हा त्यांना स्वामींची प्रतिमा भेट मिळाली आणि त्याच दिवशी त्यांना देऊळ बंदचेच निर्माते भेटले। हीच प्रचिती त्यांनी राघव शास्त्रीच्या पात्रातून मांडली होती। देऊळ बंद 2 चे कलाकार असणार आहेत मोहन जोशी, प्रसाद ओक, गिश्मीर महाजनी, क्षितिज दाते यांसारखी तगडी सुपरकास्ट पुन्हा दिसणार आहे। मोहन जोशींनी तर वयाच्या 75व्या वर्षी 49 डिग्री तापमानात 33 तास सलग शूटिंग केली। तरडे यांच्या मते हे मोहन जोशींचे आजवरचे सर्वोत्कृष्ट काम ठरेल। नवे चेहरे एकांकीमधून निवडलेले महाराष्ट्रातील अस्सल गुणवंत कलाकार यात पाहायला मिळतील। तरडे म्हणतात, विज्ञानापेक्षा विश्वासाची गोष्ट। देव मानतो न मानतो हा वेगळा प्रकार आहे, पण एकदा स्वामींसमोर मनातलं बोलून पहा, प्रचिती येईल। हाच अनुभव प्रेक्षकांना चित्रपटातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हा चित्रपट येणारे सिनेमागृहांमध्ये 21 मे रोजी। तुम्ही या मूवीसाठी एक्साइटेड आहात का हे नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आपल्या चॅनलला। आणि जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो।